निवडणुका आल्या की नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची एका पक्षातनं दुसऱ्या पक्षात उड्या काही नव्या नाही आहेत. पण नाशिकमध्ये माजी आमदाराने अवघ्या 10 दिवसात 2 पक्षामध्ये उड्या मारल्या. नितीन भोसले 2009 मध्ये मनसेच्या चिन्हावर आमदार झाले. त्यानंतर त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर माजी आमदार नितीन भोसलेंनी राष्ट्रवादीला रामराम करत 25 डिसेंबरला भाजपचं कमळ हाती घेतलं. भाजपमध्ये 10 दिवस झाल्यावर त्यांनी भाजपची साथ सोडत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. भाजपने प्रभाग क्रमांक 13 मध्ये तिकीट वाटपात विश्वासघात केला असा आरोप त्यांनी केलाय. प्रभाग क्रमांक 13 मधून भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढणारे शाहू खैरे आणि माजी महापौर विनायक पांडे या दोघांनीही आपला विश्वासघात केलाय असा गंभीर आरोप नितीन भोसले यांनी केलाय. आम्ही थांबलेलो असताना त्या खैरेंनी सांगितलं नातेसंबंध असल्यामुळे की तुम्ही आपण सगळे मिळून भाजपत जाऊ, कारण तिथं आमचं जे पॅनल होतं ते स्ट्रॉंग पॅनल असतं. आणि आम्हाला भसवून तिथं नेलं की आपलं तिकीट फिक्स आहे. रात्री 3 वाजता घरी मेसेज पाठवला की नाही तुम्हाला उद्या करायला लागेल, सगळे भोसले काही यायला लागतील. आम्ही विश्वास ठेवला, कारण छक्के पंजे नितीन भोसलेने आयुष्यात केलं नाही. शाहू खैरे आणि विनायक पांडे ह्या दोघांनी आम्हाला आश्वासित केलं होतं की आमचं फायनल झालंय, तुम्ही प्रवेश करा. आणि म्हणून आम्ही प्रवेश केला. तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर गिरीश भाऊंचे माझे खूप चांगले संबंध. त्यानंतर तू कसं काय आला, तुमचं नावच नाही, तिकीट नाही. तेव्हा आमचे डोळे उघडले की आमचा त्या ठिकाणी ह्या खंजीर खुपशाने घात केला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.